Good morning, friends. Today we are going to study on BA Part 1 Ability Enhancement Compulsory Course. So, in this book, you are going to learn about the communication. Yes, in this topic, that is description, we have already studied about this how to describe the object. Yes, how to describe the object, how the conversation takes place between two people. Yes, what are the words or phrases you use while describing a object. We have seen it. Now today we are going to study about describing persons, how a person is described, any person. Okay, read the following very short. See, you are having the page, you can see on your screen. On the screen you will see that persons and descriptive phrases, adjectives are used to describe a person. Adjectives means विशेषण. विशेषणाने कसं एखाद्या व्यक्तीचं वर्णन केलं जातं किंवा फ्रेजेस वापरून. आय थिंक सो वी हॅव कम्प्लिटेड दिस बट वी विल अगेन recall. Okay, we will take a look. निर्मला देसाई इज 25 years old. पहिल्याच वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसतं? निर्मलाच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे की शी इज 5 years old. ओके, शी इज व्हेरी स्लिम. तिचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे? शी इज व्हेरी स्लिम अँड हॅज लॉंग कर्ली हेअर. तिचे केससुद्धा कसे आहेत? कर्ली आहेत, कुरळे आहेत. द बेस्ट फीचर इन हर फेस इज अ सेट ऑफ लवली डिम्पल्स वेन शी स्माइल्स. तिच्या चेहऱ्यामधला आणखीन एक सौंदर्य काय आहे? तर तिच्या गालावरती डिम्पल्स आहेत. विच शी ऑफन डज. सुधांशू इज 23 years old. बघा, डिस्क्रिप्शन करत असताना एका माणसाचं काय सांगितलं आहे की तो किती वर्षाचा आहे. ही इज 23 years old. ही इज अ स्लिम मॅन. दुसरं ॲडजेक्टिव्ह काय वापरलं आहे? ही इज अ स्लिम मॅन. ही हॅज फेअर कॉम्प्लेक्शन. त्याचं वर्ण कसं आहे? कॉम्प्लेक्शन कसं आहे? फेअर कॉम्प्लेक्शन आहे. अँड अ स्मॉल मुस्टॅच. त्याची मुस्टॅचसुद्धा कशी आहे? व्हेरी स्मॉल मुस्टॅच. राणी इज 16 years old गर्ल. नेक्स्ट तिसरा पॉईंट काय दिला आहे की राणी इज 16. पुन्हा तिच्या वयाच्या संदर्भामध्ये आलेला आहे. शी इज अ डार्क स्किन. डार्क स्किन म्हणजे काय? की ती थोडीशी काळी आहे. अँड हॅज अ ब्रॉड फेस. तिचा चेहरा कसा आहे? ब्रॉड आहे. ब्रॉड म्हणजे रुंद आहे. अँड व्हेरी लॉंग हेअर. तिचे केस कसे आहेत? तिचे केस अतिशय दाट आहे. व्हेरी लॉंग म्हणजे मोठे आहेत. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू ऑब्झर्व पीपल अँड बी एबल टू डिस्क्राईब देम. नाव टुडे वेन यू विल गो होम you are going to describe any person, your friend, your mother, your father or your brother. Okay, you will write the description about your relatives or your friends. In that you will mention about how many years he is or she is old, whether she is slim, whether she has curly or straight hair. Then you will see about the dimples on her cheeks, whether they are or not. Then whether your friend is slim or he is fat. What is the complexion of your friend? Whether she is fair complexion, dark complexion, British. You can use these words. Whether that person is having mustache or not. Okay. Rani is a 16-year-old girl. Rani is 16-year-old girl. She is a dark skin. बघा काय विशेषण आलं? 16 years 16 वर्षाची आहे आणि ती डार्क स्किन आहे म्हणजे ती काळी आहे. अँड हॅज अ ब्रॉड फेस. तिचा चेहरा रुंद आहे आणि तिचे केस लांब आहेत. लॉंग आहेत हेअर का शॉर्ट आहेत, कर्ली आहेत की स्ट्रेट आहेत. ही जी विशेषण आहेत ही वापरायची आहेत तुम्हाला. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू ऑब्झर्व पीपल अँड बी एबल टू डिस्क्राईब. त्या ऑब्झर्वेशन तुम्ही करणं हे फार गरजेचं आहे. तुम्हाला जर एखाद्याचं वर्णन करायचं असेल तर तुम्ही काय करता? त्याचं डिस्क्रिप्शन चांगल्या पद्धतीने करता. अ वुमन वॉज गोईंग फॉर अ वॉक इन द इव्हिनिंग. काय? अ वुमन वॉज गोईंग फॉर अ वॉक इन द इव्हिनिंग. एक महिला संध्याकाळी फिरायला चालली होती.
अँड समवन केम रनिंग फ्रॉम बिहाइंड. कोणीतरी पळत आलेलं तिच्या लक्षात आलं. स्नॅच्ड हर चेन फ्रॉम हर नेक अँड रॅन अवे. त्या मुलाने त्या स्त्रीच्या हातातली गळ्यातली चेन हुसकावली आणि तो लांब गेला. दीज इन्सिडेंट्स आर नाव फ्रिक्वेंटली बिंग रिपोर्टेड. अशा पद्धतीच्या ज्या काही बातम्या आहेत त्या आपण वारंवार ऐकतो. द पोलीस विल आस्क क्वेश्चन्स टू द वुमन. त्या पोलीसवाल्यांनी काय केलं, बरेच प्रश्न विचारले. कॅन यू डिस्क्राईब द पर्सन? ही वॉज अ यंग मॅन सर. त्यावर तुम्ही उत्तर काय दिलं की तो तरुण माणूस होता. ही वॉज ऑफ अ मीडियम हाईट. त्याची हाईट कशी होती, मीडियम होती. आय सॉ ओनली द साईड ऑफ हिज फेस. मी काय पाहिलं तर एका बाजूनी पाहिलं. आय सॉ हिम फ्रॉम द साईड. ही वॉज रादर डार्क स्किन. तो माणूस कसा होता, काळा होता, डार्क स्किन. ओके. ही हॅड शॉर्ट ब्लॅक हेअर. पुन्हा त्याचं वर्णन आलं की तो कसा आहे, शॉर्ट ब्लॅक हेअर. ही हॅड पुट ऑन अ हाफ स्लीव शर्ट ऑफ ग्रे कलर. ओके. ही हॅड पुट ऑन हाफ स्लीव्ड शर्ट, म्हणजे हाफ भाईचा शर्ट त्याने घातलेला होता. त्याचा शर्टचा कलर कसा होता, ग्रे कलर. अँड फेंट ब्लू ट्राउझर्स. त्याने काय घातलं होतं याचं वर्णन आपल्याला दिसतं. व्हाईल रनिंग अँड पुट ऑन द हाफ स्लीव शर्ट ऑफ ग्रे कलर अँड फेंट ब्लू ट्राउझर्स. ही स्लिप्ड व्हाईल रनिंग. आणि तो पळत असताना काय झालं की तो स्लिप होऊन म्हणजे तो घसरून पडला. अँड सॉ येलो रबर अँड आय सॉ येलो रबर स्लीपर्स ऑन हिज फीट. मी आणखीन काय पाहिलं तर स्लिप होत असताना मी पाहिलं त्याच्या पायामध्ये पिवळ्या रंगाच्या चप्पल्स होत्या. ही हॅड येलो रबर स्लीपर्स ऑन हिज फीट. दिस लेडी हॅज बीन एबल टू गिव्ह कंपॅरेटिव्हली बेटर डिस्क्रिप्शन. याच्यामध्ये त्या महिलाने त्या मुलाचं संपूर्ण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. इतकं डिस्क्रिप्शन आहे की तुम्ही सहज त्याच्याबद्दलची माहिती मिळवू शकता. बिकॉज नॉर्मली इन सच ए सिच्युएशन अ वुमन इज सो फ्रायटन. आता इथं या महिलेला कळलं का तर ती फार घाबरलेली नव्हती. नाही तर काय होतं की माणूस घाबरतो फार आणि त्याचं लक्षच लागत नाही की कोण होता, काय नेलं त्याने, तो कसा होता हे आपल्याला लक्षात येत नाही. सो द वुमेन शी केम टू नो द chain snatcher very well she has described. But it is not only chain snatcher that you are able to describe. You may have to describe people young or old. आता याच्यामध्ये तुम्ही काय फक्त चेन स्नॅचरच्या बद्दलचं डिस्क्रिप्शन तुम्हाला नाही सांगायचं तर तुम्हाला काय सांगायचं आहे, यंग आहे का ओल्ड आहे. who you come across in your life. जी तुमच्या आयुष्यात येतील त्यांच्याबद्दलचं तुम्हाला वर्णन करायचं आहे. व्हॉट डू यू नोटीस फर्स्ट वेन यू मीट स्ट्रेंजर्स ऑर इवन पर्सन्स फॅमिलियर टू यू. तुमच्या परिचयाचे असतील किंवा तुमच्या परिचयाचे नसतील सुद्धा तुम्ही काय पाहिलं पाहिजे. हिअर इज खुशवंत सिंग, अ व्हेरी वेल नोन रायटर, डिस्क्रायबिंग व्हेरी ओल्ड ग्रँडमदर. त्या ग्रँडमदरचं डिस्क्रिप्शन तुम्हाला खुशवंत सिंगनी या ठिकाणी दिलेलं आहे. माय ग्रँडमदर लाईक एव्हरीबडीज ग्रँडमदर वॉज अन ओल्ड वुमन. काय ॲडजेक्टिव्ह वापरले, ओल्ड वुमन. तर माय ग्रँडमदर इज ओल्ड वुमन. शी हॅड बीन ओल्ड अँड wrinkled फॉर द 20 years. ती कशी आहे, ती गेल्या 20 वर्ष झालं म्हातारी आहे. आणि व्रिंकल्ड स्किन म्हणजे काय, तिच्या अंगावरती 20 वर्ष झाले सुरकुत्या पडलेल्या आहेत. आय हॅड नोन हर. मला ती माहिती आहे. पीपल सेड दॅट शी हॅड वन्स बीन यंग अँड प्रिटी. लोकांनी सांगितलं की ती काय होती, यंग तरुण होती आणि प्रिटी म्हणजे दिसायला ती सुंदर होती. अँड हॅड अ हजबंड बट दॅट वॉज हार्ड टू बिलीव्ह. ती छान होती आणि तिला काय तिचा नवरा सुद्धा होता. शी हॅड ऑलवेज बीन शॉर्ट अँड फॅट. ती कशी होती, बुटकी आणि जाड होती. शॉर्ट अँड फॅट अँड स्लाइटली बेंट.
आणि म्हातारपण असल्यामुळं एका बाजूने ती थोडीशी वाकलेली झुकलेली दिसत होती. हर फेस वॉज अ क्रिस क्रॉस ऑफ रिंकल्स. तिच्या चेहऱ्यावरती क्रिस क्रॉस रिंकल्स म्हणजे काय? रिंकल्स म्हणजे सुरकुत्या. तिच्या चेहऱ्यावरती उभ्या आडव्या अशा सुरकुत्या पडलेल्या दिसत होत्या. ओके, आता पुढचं पेज काय तुमच्या स्क्रीनवरती नाही आहे, पण ऐका थोडंसंच आपण पूर्ण करूया. फ्रॉम एव्हरीवेअर टू एव्हरीवेअर म्हणजे ह्या सुरकुत्या काय आहेत? सगळीकडं सुरकुत्या दिसत होत्या. नो वी वर सर्टन दॅट शी हॅड ऑलवेज बीन ॲज वी हॅड नोन हर. ओल्ड, सो टेरिबली ओल्ड. ती म्हातारी होती, भयंकर म्हातारी. शी कुड नॉट हॅव ग्रोन ओल्डर अँड हॅड स्टेड ॲट द सेम एज फॉर 20 years. She could never have been pretty, but she was always beautiful. तिला असं वाटत she could never have been pretty, but she was always beautiful. ती काय खूप छान पद्धतीने राहत होती आणि ती सुंदर दिसत होती. She hobbled about the house in spotless white and with one hand resting on her waist to balance her. तिने काय त्या घराला धरून ती उभी होती. ते बॅलन्स करण्यासाठी तिने काय केलं होतं? भिंतीचा आधार घेतला होता अँड तिने एक हात आपल्या वेस्ट म्हणजे कमरेवरती ठेवलेला होता अँड द अदर टेलिंग द बीड्स ऑफ हर रोजरी. आणि ती काय करत होती? तर बीड्स म्हणजे आपण जे वाचतो ना देवाचं, ती माळ तिच्या हातात होती आणि ती ते वाचत होती. हर सिल्वर हेअर वॉज स्कॅटर्ड. सोनेरी रंगाचे केस होते, म्हणजे ती म्हातारी असल्यामुळं वृद्धापामुळं तिचे केस पांढरे लाल असे होते आणि ते सगळे विखुरलेले दिसत होते. अनटायडीली ओव्हर हर पेल पकर्ड फेस. तिच्या पेल म्हणजे काय? निस्तेज चेहऱ्यावरती ती केस जे आहेत ते पडलेले दिसत होते. अँड हर लिप्स कॉन्स्टंटली मूव्ड इन प्रेयर. पण तिचे जे ओठ होते ते ओठ कायम हलत होते आणि ते कशासाठी हलत होते? प्रार्थना करण्यासाठी. अशा पद्धतीने या पॅसेजमध्ये तुम्हाला काय दिसतं आहे? या पॅसेजमध्ये तुम्हाला दिसेल की त्या स्त्रीचं वर्णन कसं केलेलं आहे. आता याच्यामध्ये वर्णन कशा वर्णन केलेलं तुमच्या लक्षात येईल बघा. ती महिला कशी आहे? शी इज ओल्ड, टेरिबली ओल्ड. ती म्हातारी आहे, पुष्कळ म्हातारी आहे ती. फेस, तिचा चेहरा कसा होता? व्रिंकल्ड म्हणजे सुरकुत्या पडलेला किंवा पकड ज्याला आपण म्हणतो. जनरल ॲपिअरन्स, आता एक जनरल ॲपिअरन्स आउटलुक कसा होता तिचा? तर नॉट प्रिटी, काय एवढी छान नव्हती, पण तरीसुद्धा वी कॅन कॉल हर ॲज ब्युटिफुल. फिगर कशी होती तिची? वेदर शी वॉज टॉल, वेदर शी वॉज शॉर्ट, वेदर शी वॉज फॅट और वेदर शी वॉज स्लिम. हे विशेषणं वापरलेली आहेत. फिगरमध्ये काय येतं? शॉर्ट, फॅट, स्लाइट बेंड. ती जर झुकलेली असेल तर आपण वापरतो स्लाइटली बेंड. मग स्लाइटली बेंड ती कदाचित राईट साईडला असेल किंवा लेफ्ट साईडला असेल. मॅनर ऑफ वॉकिंग, ती कशी चालत होती? होबल्ड म्हणजे काय? की दबकत चालत होती ती, कारण म्हातारपण असल्यामुळं ती घाबरत होती आणि ती हळूहळू चालत होती. विथ वन हँड रेस्टिंग ऑन हर वेस्ट. एक हात तिने आपल्या कमरेवरती ठेवलेला होता. हेअर, तिचे केस कसे होते? सिल्वर कलर. म्हातारपणामुळं तिचे केस कसे झाले? ते सिल्वर कलर. आपण याच्याऐवजी काय म्हणू शकतो? दुसरी व्यक्ती असती तर की काळेभोर केस होते किंवा काय पांढरे केस होते, पांढरे केस तिचे आहेत असं आपण म्हणलं असतं. स्कॅटर्ड, अनटायडी म्हणजे नीट केलेले नव्हते, विस्कळीत असे तिचे केस होते. ड्रेस काय होता? तर तिचा स्पॉटलेस व्हाईट म्हणजे अतिशय पांढरा शुभ्र असा तिचा ड्रेस होता. ॲक्शन काय होती तिची? ती ॲक्शनसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थितपणे सांगितली. काय? लिप्स मूव्ड इन प्रेयर्स म्हणजे ती काहीतरी पुटपुटत होती, ती प्रार्थना करत होती आणि हात जोडून ती काय म्हणत होती? हँड टेलिंग रोजरी बीड्स. तिच्या हातामध्ये ती माळ होती आणि ती जप करत होती.
द पॅसेज इज रिटन इन द पास्ट टेन्स. तुमच्या लक्षात येईल की हा संपूर्ण पॅसेज जो आहे तो पास्ट टेन्समध्ये लिहिलेला आहे. मोस्ट ऑफ द वर्ड फ्रेजेस आर इन द पास्ट टेन्स ऑर इन द पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, या दोन टेन्सेसचा वापर केलेला तुम्हाला दिसेल. बिकॉज द रायटर इज टॉकिंग अबाउट हिज ग्रँड मदर हू इज नो मोर. लेखक पास्ट टेन्स का वापरतो या पॅसेजमध्ये? कारण त्याची जी आजी आहे, ग्रँडमदर आहे, ती आता हयात नाही आहे. शी इज डेड, शी इज नो मोर. बट यू कॅन सी वॉट डिटेल्स ऑफ पर्सनॅलिटी कॅन बी गिवन बाय डिस्क्रायबिंग अ पर्सन. नाव you are going to assign your work that you are going to describe your own grandmother or grandfather. Okay, you can write about in this. While describing, you should mention about the age, you should mention about the height, you should mention about the weight. Okay, face, head and hair. Okay, and other points you can mention. Now I think you should take a pen and write down these points, so at home you can write a passage on this, that is describing your grandfather. So all of you take a pen and write down in your notebook. Yes, describing your grandmother, describing your grandmother. Have you written? Describing your grandmother or father, any. Now take down what are the points you are going to mention. That is age. First point, age, A-G-E, age. Okay, comma, height, okay, height. Then weight, height the spelling Height, height. Okay, height. मग काय, weight, वजन, weight, weight, weight. Then describe the face. Okay, describe the face. Then comma, head, H-E-A-D, head. Okay, head, comma, hair, H-A-I-R, comma, dress, comma, action. Is it clear? For example, you can write that my grandmother is 65 years old. She is having good height, or she is very short. Her weight is, what is her weight? Her weight is 61. So talking about face, you can say she is having a round face, or she is having a oval face. Then you can talk about the head. She is having a short head, and there are scattered, or there are plenty of hair on her head. This is the way you are describing your grandmother or grandfather. Now talking about age, what are the particular things you write? You may know the age in years. Okay, when you are talking about your grandfather or grandmother, you say my grandmother is 63 years old, or my grandmother is 75 years old. So this way you have to talk about the age. But you can say an infant, a child. Otherwise what you can say, समजा लहान मुलगा आहे छोटूसा, तुम्ही काय म्हणता त्याला? इन्फंट चाइल्ड.
इन्फंट म्हणजे ज्याला चालता येत नाही असा इन्फंट. एखादा मुलगा असेल, तुम्ही काय म्हणता? अ चाइल्ड. त्याला म्हणायचं अ चाइल्ड. त्याच्यानंतर आणखीन काय म्हणू शकतो आपण? अ टीन एजर. टीन एजर म्हणजे जो 20च्या आतला आहे तर आपण म्हणतो टीन एजर. त्याच्यानंतर अ यंग वुमन और अ यंग मॅन. तुम्ही वर्णन करताना आणखीन काय करता? यंग मॅन किंवा यंग वुमन असं उल्लेख करता. समजा ती तो माणूस किंवा ती बाई ही मध्य वयाची असेल तर आपण काय म्हणतो? मिडल एजड मॅन और वुमन. an old man or old woman, an old lady. अगदी म्हातारी बाई असेल तर आपण काय म्हणतो? ओल्ड लेडी. आता हाईटच्या संदर्भामध्ये आपण काय उल्लेख करतो? नॉर्मली वी टॉक ऑफ हाईट इन फीट. आपण फीटमध्ये उल्लेख करतो की नाही, पण त्याच्यापेक्षाही आपण काय म्हणू शकतो? एखादी शॉर्ट आहे, एखादी टॉल आहे, अशा पद्धतीचे शब्द आपण वापरू शकतो. वी कॅन ओनली गेस समवन्स हाईट. वी कॅन से ही मस्ट बी. आपण काय अंदाजी म्हणत असतो, म्हणून आपण शब्द काय वापरतो? ही मस्ट बी अबाउट 6 feet. ही मस्ट बी अबाउट 5 feet. अशा पद्धतीने. शी इज अबाउट 5 feet 3 inches. किती आहे तिची हाईट? 5 feet and she is 3 inches. She very often we see that he is rather tall. आपण काय म्हणतो? rather tall आहे. she is rather short. एखादी महिला कशी असते? शॉर्ट असते. शी इज ओनली 5 feet असं आपण म्हणू शकतो है ना. शी मे कम अप टू एनी शोल्डर्स. ही इज ऑफ अ मीडियम हाईट. एखाद्याची हाईट कशी असते? मीडियम असते की नाही. आपण काय म्हणतो? ही इज ऑफ अ मीडियम हाईट. ही इज व्हेरी टॉल फॉर अन इंडियन. सॉरी प्लीज. बघा, ही इज व्हेरी टॉल फॉर अन इंडियन. शी कॅनॉट बी मोर दॅन 5 feet. ते आपण अंदाज करतोय. आपण अंदाजच काय म्हणतोय? ती 5 फूट असेल असा आपण उल्लेख करतो. वेटच्या संदर्भामध्ये बोलत असताना आपण काय करतो? तर वेटच्या संदर्भामध्ये बोलतो इफ वी नो वी कॅन से हाऊ मच अ पर्सन वेज. म्हणजे आपण इथे सुद्धा अंदाज बांधू शकतो की तो 50 वजन असेल त्याचं किंवा 60 वजन असेल. मग एखाद वेळेस आपण म्हणू शकतो की फॅट आहे, कधी म्हणू शकतो थिन आहे, वेल बिल्ट आहे. एखादा जर परफेक्ट असेल तर आपण काय म्हणतो? वेल बिल्ट आहे. एखादा जाड असेल तर आपण काय म्हणतो? ओव्हरवेट. त्याला काय म्हणतो आपण? ओव्हरवेट. एखादा माणूस जर जाड असेल तर आपण काय म्हणतो? प्लम. त्याला काय म्हणतो आपण? प्लम म्हणजे पंपकिनसारखा, भोपळ्यासारखा जाड आहे. तर अशा पद्धतीचे शब्द आपण या ठिकाणी वापरू शकतो. ओके, दीज आर द थिंग्स वी डिस्क्राईब अ पर्सन. ओके, याच्यातलं sorry friends, I will continue. Okay, in this you will find that you can describe a person with the help of face and head. फेस अँड हेड. त्याचा चेहऱ्याचा आकार कसा आहे? फेस, वेदर इट इज राऊंड, वेदर इट इज ओव्हल, वेदर इट इज स्क्वेअर, वेदर इट इज ब्रॉड. अशा पद्धतीचे शब्द तुम्ही या ठिकाणी वापरायचे आहेत. जर तुम्हाला डोळ्यांच्याबद्दल बोलायचं असेल तर डोळ्यांचे कलर तुम्ही मेन्शन करू शकता. आईज कॅन बी ब्लू. इंग्लिश लोकांचे जर तुम्ही पाहिले तर त्यांचे निळे डोळे असतात. आपल्या इकडं पण क्वचित असतं एखाद्याचं. तर तुम्ही जर पाहिलं तर एखाद्याचं ब्लू आईज दिसतील तुम्हाला.
ब्लॅक आईज, अगदी डोळे जे आहेत ते मधलं बुबुळ जे म्हणतो आपण ते एकदम ब्लॅक असतं काही जणांचं, एखाद्यांचं ब्राऊन असतं म्हणून त्यांना आपण ब्राऊन म्हणतो. ज्यांचं ब्लॅक आहे त्यांना आपण ब्लॅक म्हणतो. त्याच्यानंतर ग्रे, काही जणांचे भुऱ्या रंगाचे असतात. और ग्रीन, शक्यतो ग्रीन नसतं पण तरीसुद्धा अगदी अपवाद एका दुसरा असतो की जे ग्रीन कलरमध्ये मोडतं. आईज कॅन ऑल्सो बी राऊंड और इलोंगेटेड और स्लिट आईज. बघा डोळे कसे आहेत, तिथल्या तिथं गोल असू शकतात किंवा त्यांना एक सुंदर आकार असू शकतो लांब, अशा पद्धतीचे असू शकतात. किंवा काही जणांचे डोळे एकदमच बारीक असतात. फेस अँड हेड इन्क्लूड हेअर. आता फेसचं वर्णन करत असताना किंवा हेडचं वर्णन करत असताना, आपल्या डोक्याचं वर्णन करत असताना आपण कशाचं वर्णन करतो, तर डोक्यावरती काय आपल्या हेअर, केस. मग केस कशा पद्धतीचे आहेत, वेदर दे आर स्ट्रेट स्मूथ, वेदर दे आर कर्ली, वेदर दे आर ब्लॅक और व्हाईट. अँड नोज, कसं आहे नोज वेदर इट इज स्ट्रेट, whether it is just like an umbrella's point. Then nose, you can write a blunt, very big nose or very delicate nose. mustache म्हणजे मिशी, तुमच्या त्या माणसाच्या चेहऱ्यावरती मिशी आहे की नाही, असेल तर ती ब्रॉड आहे की कशा पद्धतीचे, त्याचं वर्णन करा. लिप्स, काही जणांचे लिप्स एकदम नाजूक असतात, काही जणांचे एकदम मोठे असतात, ते वर्णन करता येतं. आणि इयर्स, काही जणांचे इयर्स कसे नॉर्मल असतात, काही जणांचे उठलेले असतात. जसं तुम्ही उदाहरणार्थ आमिर खानच्या पिक्चरमध्ये पाहिलं पीकेमध्ये, तर त्याच्यामध्ये आमिर खानचे कानाची ठेवण ही अतिशय वेगळी आपल्याला दिसते. आता हेअरच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर आपण काय म्हणतो, केस कसे आहेत, वेदर दे आर ब्लॅक, दे आर ब्लॉन्ड, स्कॅटर्ड आहे की कशा पद्धतीचे आहेत. क्लोजली क्रॉप्ड म्हणजे काय, अगदी जवळ तुमचे केस खूप दाट आहेत, स्ट्रेट आहेत, वेवी आहेत का, वेवी म्हणजे उडणारे, कर्ली आहेत का, लॉंग आहेत का शॉर्ट आहेत, टाईड इन अ बन. आता तुम्ही ते केस मोकळे सोडलेले आहेत, लूजली, वेदर यू हॅव लेफ्ट लूज और वेदर यू हॅव टाईड इन बन म्हणजे एक गट्टा करून बांधलेला आहे का, तुमचे केस कुठपर्यंत आहेत, शोल्डरपर्यंत आहेत का, अशा पद्धतीचं वर्णन तुम्ही केसाच्या संदर्भात करू शकता. आता मुस्टॅच म्हणजे काय, तुमची मिशी, ज्या माणसाला मिशी आहे त्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी करू शकता. देर कॅन बी अ थिन मुस्टॅच, काही जणांची मिशी कशी असते, थिन म्हणजे काय, विरळ असते. और ॲम्पल मुस्टॅच, ॲम्पल म्हणजे खूप दाट, काही जणांची मिशी एवढी दाट असते, तर काही जणांची ॲम्पल मुस्टॅच. कर्व्ड और स्लोपिंग डाऊन, तुमची मिशी जी आहे ती कशी असते, काही जणांची कर्व्ड असते, कर्व्ड म्हणजे पिळलेली, और स्लोपिंग डाऊन म्हणजे ती अशी खालच्या बाजूला त्याचं टोक असतं, त्याच्यामुळे तुम्ही म्हणता स्लोपिंग डाऊन. और ए मॅन कॅन बी जस्ट क्लीन शेवन, तुमचे जो कोणी व्यक्ती आहे तो कसा आहे, क्लीन शेवन म्हणजे त्यांनी दाढी वगैरे केलेली आहे. लिप्स, शेवटचा पॉईंट आहे आपला लिप्समध्ये काय दिसतं, लिप्स कॅन बी थिन, तुमचे लिप्स काही जणांचे अगदी नाजूक पातळ बारीक असतात, काही जणांचे खूप मोठे लिप्स असतात, काही जणांचे काय आहेत एकदम जाड असे लिप्स आपल्याला पाहायला मिळतात. हे आपल्या वर्णन करण्यामध्ये ह्या गोष्टींचा समावेश असतो. आणि व्हाईल डिस्क्रायबिंग अ पर्सन यू कॅन यूज द फॉलोइंग एक्सप्रेशन. आता याच्यामध्ये कोणते एक्सप्रेशन म्हणजे ॲडजेक्टिव्स कोणते वापरले जातात, उदाहरणार्थ स्मार्ट, तो मुलगा कसा आहे, स्मार्ट आहे. इफिशियंट, अगदी कामसू आहे, इफिशियंट. मिस्चिवस म्हणजे खोडकर आहे का. थॉटफुल, विचार करणारा सारखा असा आहे का. मेलॅन्कोली म्हणजे उदास. जेंटल, अनटायडी, इझी गोईंग, हे काय
ही सगळी विशेषण आहेत. ही विशेषणं वापरून तुम्ही एखादा परिचय त्याच्यावरती लिहू शकता. आता त्याची केस कसे आहेत, अनटायडी, तर तो कसा वागतो, तर अनटायडी म्हणजे तो कधीही व्यवस्थित नसतो. इझी गोईंग, एखाद्याच्या जीवनात सगळं सहज होत असतं, म्हणून आपण काय म्हणतो की इझी गोईंग. देन यू कॅन डिस्क्राईब द क्लोथ्स ऑफ अ पर्सन. तर तुम्ही कपड्यांचं सुद्धा वर्णन या ठिकाणी करू शकता, बरोबर. तर हे वर्णन करण्यासाठी हे शब्द वापरायचे असतात. ओके.